समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 4 जिल्हा परिषद गट व 8 पंचायत समिती गणांमध्ये अत्यंत चुरशीने सुमारे 75% मतदान झाले. कुंडल, दुधोंडी, अंकलखोप व भिलवडी या गटांमध्ये काँग्रेस व भाजप यांच्यात थेट लढत रंगली. कुंडल गटात काँग्रेसकडून ऋषिकेश लाड व भाजपकडून धनश्री लाड यांच्यात प्रतिष्ठेची लढत झाली. दुधोंडी गटात वर्षा जाधव व अनिता मगर, अंकलखोप गटात सुदीप गडदे व सुरेश पाटील तर भिलवडी गटात प्रतीक पाटील व महेश पाटील यांच्यात सामना झाला. सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. प्रशासन व पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सोमवारी होणाऱ्या मतमोजणीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील उमेदवारांना भेटी दिल्या. यावेळी 4 जिल्हा परिषद गट व 8 पंचायत समिती गणांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी होणार असा विश्वासही विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आज जो मतदानाचा दिवस होता त्या मतदानाच्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद पलूसच्या मतदारांनी दिलेला आहे. स्वर्गीय पत्रकारावजी कदम साहेब, आदरणीय गौरव कदम दादा दिशा मी जे काम पलूस तालुक्यात आमदार या नात्याने केलेलं आहे त्याची जाण लोकांना आहे आणि पलूस तालुक्यातले मतदार सगळे सुटते आहे. मला खात्री आहे काँग्रेस पक्षाचा विचार मजबूत करत असताना पलूस तालुक्यातले सर्व जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार निवडून येतील आम्हाला विश्वास आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.